मी नेहमी तुम्हाला असे हसताना दिसत असले ना, तरी याचा अर्थ असा नाहीये, की माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेमच नाहीये किंवा सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होतात, नाही. पण जी गोष्ट माझ्या मनासारखी नाही झाली किंवा मला नाही भेटली, त्यासाठी माझा राहिलेला दिवससुद्धा कशाला वाया घालवायचा, हा विचार करून मी ते जिथल्या तिथं सोडून देते आणि पुन्हा दुसऱ्या कामाला लागते. त्यामुळे तुम्हाला मी नेहमी आनंदी दिसते. आता उंदीर खाऊन माझं पिल्लू चांगलं गुटगुटीत झाले आणि या पोराची नवीन स्टाईल बघा. सारखा हा बो गळ्यात अडकवूनच त्याला फिरायचे. आता झाली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळ झाली की आमचं हे रुटीन सुरूच होतं. सगळीकडचं मस्त झाडून वगैरे घेतलं आणि व्यायाम करणं तर काही मला होत नाहीये, त्यामुळे रोज चालण्याचा प्रयत्न करते आणि चालता चालता नेमकं इथं आले आणि मला इतका सुंदर सुगंध येत होता. आता तो असेल कशाचा हा मी विचार करत होते, पण मला असं वाटत होतं की ही जी छोटी छोटी फुलं दिसत आहेत ना, याचाच तो सुगंध सुटलेला असणार आहे. कमीत कमी 1 तास तरी चाललं पाहिजे, पण तेवढं तरी कुठे होते, कारण संध्याकाळची कामं आहेत. त्यामुळे अर्ध्या तासातच मी घरी माघारी आले आणि दुपारी ना आमच्याकडे हे माकड आलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे, वर्षातून एकदा हे माकड आमच्याकडे नक्की येतं. म्हणजे आत्ता आलं की पुढच्या वर्षी येणार किंवा 7-8 महिन्यांनी येणार आणि ते एकटंच येतं. मी त्याला तिथं ना शेंगा ठेवल्या होत्या आणि मस्त ते फोडून शेंगा खात होतं. तर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले होते आणि आज विचार केला होता की चकोल्या बनवाव्या. तुरीची डाळ संपली होती, त्यामुळे मुगाची डाळ मी शिजत घातली आणि दिवाबत्ती करायला बसले होते. तुम्हाला तर माहिती आहे की सासूबाई नाही आहेत, देवदर्शनासाठी गेल्यात. त्या आज येतील घरी बहुतेक. अभिचं तर रोज असं चाललंय की आजी कधी येणार, आजी कधी येणार, कारण जाताना त्याने आजीला सांगितले की माझ्यासाठी भरपूर खाऊ घेऊन ये. त्यामुळे तो तिची वाट बघतोय. अभिसाठी इकडे कमी तिखटाच्या चकोल्या बनवल्या आणि आमच्या आहोंना मी सांगितलं की शिजल्यानंतर बंद करा आणि मी हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. आता घरी येऊन बघते तर माझ्या कुकरची ही हालत झाली होती. पण चला, ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.